झेंझीच्या आंदोलनापासून ते एआय युगात जन्माला येणाऱ्या मुलांपर्यंत आज पिढ्यांची जोरदार चर्चा आहे। पण पिढ्यांचे हे वर्गीकरण नक्की कोणी केले आणि ते कशाच्या आधारे ठरवलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? सांगते, पण त्याआधी कट टू कट शॉर्ट्सला फॉलो करायला विसरू नका। तर बेबी बूमर, झेन एक्स, मिलेनियल, झेन झी, झेन अल्फा आणि झेन बीटा हे वयाचे गट कोणीही अचानक बनवलेले नाही, तर समाजशास्त्र आणि इतिहासकारांनी मानवी इतिहासाचा सखोल अभ्यास करून हे वर्गीकरण अत्यंत सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीने केले आहे। हे वर्गीकरण 1946 ते 1965 दरम्यान जन्मलेले बेबी बूमर्स, त्यानंतर 1965 ते 1980 चे जनरेशन एक्स, 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेले मिलेनियल्स म्हणजेच झेन वाय आणि 1997 ते 2012 मधील झेन झी येतात। यानंतर 2013 ते 2024 मधील मुलं हे झेन अल्फा आणि 2025 ते 2039 दरम्यान जन्माला येणारी पिढी ही झेन बीटा म्हणून ओळखली जाते। या वर्गीकरणाची सुरुवात ही 1991 मध्ये अमेरिकन इतिहासकार विल्यम स्ट्रॉस आणि नील हाऊ यांनी केली। त्यांनी दाखवून दिलं की साधारण 15 ते 20 वर्षाच्या काळात माणसाची नवी पिढी तयार होते। त्यानंतर 2010 नंतरच्या नव्या पिढ्यांसाठी समाजशास्त्रज्ञ मार्क मॅक्रिंडल यांनी ग्रीक मुळाक्षरापासून झेन अल्फा आणि झेन बीटा ही नावे दिली। तर फ्यू रिसर्च सेंटर या संस्थेने या सर्व पिढ्यांची वयाची मर्यादा जागतिक स्तरावर पक्की केली। हे गट प्रामुख्याने 3 घटकांवर ठरवले जातात। पहिला म्हणजे जागतिक महायुद्धे किंवा महामारी यांसारख्या मोठ्या ऐतिहासिक घडामोडी, दुसरं म्हणजे रेडिओ, इंटरनेट ते एआय पर्यंत झालेली तांत्रिक क्रांती, आणि तिसरं म्हणजे एकाच काळात लहानाचे मोठे होताना संपूर्ण पिढीवर पडणारा सामायिक प्रभाव। माणसाचे वर्तन, विचारसरणी आणि कामाची पद्धत समजून घेण्यासाठी हे वर्गीकरण खूप गरजेचं मानलं जातं।